but whatever it is, I just want to again highlight three things. Number one, school accreditation model फार विचारपूर्वक तयार करण्यात आलंय. ते सुपर सेट आहे आणि त्याच्यामध्ये कुठलेही नवीन बाबी नाही आहे. इट इज व्हॉट इट वॉज बिफोर. सगळे गोष्टी इट इज जस्ट अ सुपर सेट. की काय शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला, बोगस शाळा बंद करण्यात आला, ही बातमी तुम्ही ऐकलं असेल. पॉलिसीबद्दल पॉलिसी रिव्ह्यू करण्यासाठी आदरणीय श्री सूरज मांढरे साहेब यांची तयारी आहे. तर तुम्ही प्लीज त्यांना भेटा ॲज अ एकत्रित म्हणजे एक शिष्टमंडळी जाऊन भेटा. ही इज इन नागालँड टिल 26th ऑफ फेब्रुवारी आय थिंक. ही इज गॉन फॉर इलेक्शन ड्युटी. सो 27th नंतर तुम्ही भेटा. RTचे पॉलिसी चेंजेस काय काय तुम्हाला पाहिजे दॅट कॅन बी डन. एक ऑनलाईन सिस्टम आय सेड वी शुड डू. सेकंड, आणखी एक विषय आहे की काय शाळेवर गुन्हा दाखल करण्यात आला, बोगस शाळा बंद करण्यात आला, ही बातमी तुम्ही ऐकलं असेल. माझी अजिबात इच्छा नाही की FIR करा, बिकॉज FIR करणं सोपं आहे. उसके बाद फार म्हणजे इट इज अ हेडेक फॉर अस टू ऑल्सो परस्यू द केस बिकॉज इट बिकम्स टू डिफिकल्ट. याच्यामध्ये आय थिंक पुणे डिस्ट्रिक्टमध्ये वी आर ऑल्सो बिल्डिंग अ ऑनलाईन सिस्टम टिल स्कूल एक्रिडिएशन बिकम्स अ सिस्टम फॉर एव्हरीथिंग, अ सिंगल सिस्टम, but an online system for school Shala Swamanyata 18(1) of RT. So for that we are building an online system. So hopefully RT payments and Swamanyata would be integrated on that system. So that we will do. So at least Pune district आणि शासनाने पण e-office नियोजन आता केलं आहे. So entire system would become digital end to end. So that is a work in progress. जो काय आय रिक्वेस्ट कुठल्याही प्रकारची इलिगॅलिटी करू नका, या एक माझी विनंती आहे. आता लास्ट विषय जो मी आता हायलाईट करतो. आय हॅव थ्रोन आउट 3 challenges टू ऑल स्कूल्स. पुणे जिल्ह्याचा यदि आपण विचार केला तर 1 in 20 चाइल्ड इज फेलिंग इन क्लास 10 बोर्ड्स. या आपल्यासाठी फार गंभीर बाब आहे. आणि यदि मी विचार केला की कुठल्या शाळाचे मुलं फेल होत आहे, इट इज नॉट जस्ट की गव्हर्नमेंट स्कूलचे मुलं फेल होत आहे या प्रायव्हेट स्कूलचे मुलं फेल होत आहे, अनुदानीचे होत आहे. ऑलमोस्ट रफली इन द सेम रेंज वी आर हॅव्हिंग पास अँड फेल पर्सेंटेज. तर मी 3 पॉईंट चॅलेंज सगळे शाळेला दिलं होतं आणि आता नाही दिलं, ॲक्च्युली सप्टेंबर ऑक्टोबरला दिलं होतं. आय थिंक सम सोशल मीडिया, सम झूम कॉल एक्सेट्रा वुड हॅव रीच्ड सम वीकर स्कूल्स को. आय मायसेल्फ हॅव एंगेज्ड विथ देम. बट 3 points challenge was 100% चिल्ड्रन मस्ट पास क्लास 10 क्लास 12. 100% विद्यार्थी 10वी आणि 12वी पास होणं पाहिजे. तुमचा जो ॲव्हरेज पर्सेंटेज होता, म्हणजे सर्व विद्यार्थीचे जो ॲव्हरेज मार्क्स होते विषय वाईज आणि ॲज अ क्लास, त्याच्यामध्ये 10%च्या वाढ मागच्या वर्षी आणि या वर्षीमध्ये होणं पाहिजे. ॲव्हरेज मार्क्स ऑफ ऑल चिल्ड्रन पर सब्जेक्ट पर क्लास मस्ट इन्क्रीज बाय 10% लास्ट ईयर and this year. And third challenge that we had thrown out was 5% increase in the top 10 students. The top 10 ranked students थे आपके स्कूल में per subject per class, उसमें 5% का increase. So just to give you an example, let's say average marks of top 10 students was 90%. ठीक है, 90% was average. This year it should be 95%. Average marks of all children in say mathematics was 65%. This year it should become 75%. And if say 2% children failed last year, this year every child must pass the examination. Every child must sit in the examination and every child must pass the examination. तो असं 3 challenges आपण प्रत्येक शाळेसाठी दिलं होतं. And I'm happy to report to you that almost 1600 schools in the district, including PMC, PCMC, etc., sent children into class 10, class 12 across the boards. And as far as I know, almost 1300 had accepted the challenge. Some weakest 80 schools, I forced them to accept the challenge. But everybody had accepted the challenge. The ones who have not accepted the challenge are mostly night schools and the ones who are beyond our radar. But mostly everybody had accepted the challenge. I request all associations, all schools, every Shaikshanik Sansthan to really push this. It is a failure on our education system if either of these two things happen. Our gross enrollment rate is 104%, Pune district, which means that children from other places not born in Pune are also coming and studying here, 4% of such children. But children sitting in class 10 is about 60%. 40% dropout takes place between 1th and 10th. So that is number one failure. Number two failure, the 60% who are sitting in our examinations, त्याच्यामध्ये 20 मध्ये एक विद्यार्थी फेल होऊन जातात. आपण त्यांना 10 वर्ष शिकवले,
त्याच्यानंतर 20 पैकी एक विद्यार्थी फेल होतात. साधारणतः आपला क्लास 25 विद्यार्थी म्हणजे 50 विद्यार्थीचे आहे एक सेक्शन. म्हणजे त्याच्यामध्ये 2.5 विद्यार्थी फेल होतात. तर हे जरासा आपल्यासाठी गंभीर बाब आहे. म्हणजे एवढं आपण कष्ट केलं, एवढं वर्षी शिकवला, 10 वर्ष फीस भरला, 10 वर्ष त्यांना मिड डे मील दिला, हे केला ते केला, आपली फेलियर आहे. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपण CWSN वगळून म्हणतोय. सो दिस इज अ व्हेरी सिरियस इश्यू. तो माझी विनंती आहे की ये चॅलेंजेस आपण घ्यावा. तो मी माझे यहाँ पर आई होप जेवढा टाइम तुम्ही दिलं होतं उतनंही बोललोय. यहाँ पे सगळे मुलं पडून गेले तर मला जरासं काळजी वाटते. बट वॉट एव्हर इट इज, आय जस्ट वॉन्ट टू अगेन हायलाइट 3 थिंग्स. नंबर 1, स्कूल एक्रिडिएशन मॉडेल फार विचारपूर्वक तयार करण्यात आलं आहे. ते सुपरसेट आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही नवीन बाबी नाही आहे. इट इज व्हॉट इट वॉज बिफोर. सगळे गोष्टी इट इज जस्ट अ सुपरसेट. Then you plan for improvement so that 25 onwards, when actual school standards authority comes in, काय feedback असेल, we can incorporate those feedback in this pilot project and then improve that system. That is my point number 1. मतलब ये 3 points within point number 1. Point number 2, don't do anything illegal. We will make online systems for school accreditation, school swamanyata and RT. We'll try to improve the system. RT ka we've already created a system which is on Google Form, but we will further improve that system through a proper network. Teesra and final issue is the 3 challenges. Every student must pass, must sit in the exam and must pass. Average mark in each subject. Average marks in each subject. प्रत्येक विषयाचे average marks, प्रत्येक वर्गाचे average marks 10% वाढणं पाहिजे. आणि टॉपर्स जो होते, टॉप 10 विद्यार्थी जो होते, त्याची 5% वाढ होणं पाहिजे. Subject wise and And if you achieve these 3 challenges, I want you to self-declare कि we have achieved these 3 challenges, and हम आप सबका एक होता है ना marathon finisher, so we'll give you a medal that you achieved these 3 challenges. ये होता है ना marathon, I'm a finisher, regardless of you finished in 5 hours or 2 hours, ठीक है? But regardless, the fact that you finished, आपण तुम्हाला medal देना. And that is an achievement in itself. That it काय दर्शवणार. मी मी एक जरा सा और बोलता हूँ. वो क्या दिखाएगा? वो दिखाएगा कि school is actively working to improve the children. School is a living being rather than a passive being. And एक पालकाने यही पाहिजे कि my school is a living organization rather than a passive organization. मुलं येतो जातो. That is not what my school is. The school that my child is studying in will put in extra efforts to make sure that the child does better. And this will get certified, objectively certified by third-party achievement. So this is what I want to say and finish. Thank you so much for having me. I'm sorry for being late again. Jai Hind, Jai Maharashtra.